इथे असं नाव आहेत लाईक दीर्घ आयुष्य भोवताला फुल आशीर्वाद देण्यासारखं आहे काय असं काय काय झाले सगळे तयारी झाली आता पोळ्याच चालू हे बघा ठेवलं हे आणि इथं आई बसली आता हे बाळ जर रडलं तरी कायम रडत राहणार आहे म्हणजे हिला जेवायला टाइम नाही मिळणार. नमस्कार मित्रांनो, आज किती दिवसांनी जरा ही बरी दिसते म्हणून जरा फ्रेम मध्ये आली नाहीतरी येत पण नव्हती काय कारण म्हणजे सगळ्या नवीन आई झालेल्या रिलेट करू शकतात की अवतार नीट राहत नाही, खाण्यापिण्याचा हाल चालू असतं आणि मेन काळे पडतात मेन म्हणजे लय मग काळे पडली होती एवढी पण नाही पण पडली होती जीव नॉर्मल कलर पेक्षा लय बाहेर वेगळीच गेली होती. कॅल्शियमच्या गोळ्यांमुळे होतं आणि मेन म्हणजे इथं मी माझं पोरगा आपलं आम्ही घरात बसलोय आणि हे टॅनिंग कशाचं आहे माहिती का, कालच्या वासोट्याच्या ट्रिपचं म्हणजे आम्ही दोघं घरात बसल्याने वासोटा फिरताय. मी फिरून आलो मग येऊन बाळ दाखवणार होतो बघ येते पण आजचं ब्लॉग का मेन आहे किंवा आम्ही का तयार झालोय हे सांगते. सो आज आमच्या बाळाची 5वी पूजन आहे. तुम्हाला माहित असेल पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की थोडासा हॉस्पिटलमुळे वगैरे जे आहे ते आपली बाळाची 5वी थोडीशी लेट आहे. त्यानंतर मग आता डेकोरेशनचं वगैरे तुम्ही सगळे बघताल रेफरन्सेस, डेकोरेशन काय काय केलंय, खाण्याचे मेनू काय काय केलंय, त्याच्यानंतर ते दिवे बिवे ते सगळं केलं म्हणजे हे कराडच्या पद्धतीनं 5वी पूजन आहे. सो ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. 5 कुवारिका पण आल्यात आता त्या सगळ्या छोट्या छोट्या क्लिप्स तुम्ही आता पुढे बघता. बघा सुरुवात झाली आणि मामी आली माझी हो आणि मम्मी पण आली आणि मागच्या ब्लॉग मध्ये कोणती रिॲक्शन देणार होतं. अरे अरे का वाटतं का तुला जाऊ दे आता बर आता दे ना आता देऊन टाक ना की तुला असं मला लहान वयात तू आत्या झाली बरं ठीक आहे जाऊ दे. बघा आम्ही आता पाकळ्या घालतो काहीतरी डेकोरेशन करायचंय. डेकोरेशनची आयडिया रुशालीनच दिली का सोनूची तुझी आहे वे बरं ठीक आहे. हे बघू शकता तयारी चालू झालेली अशा प्रकारे आणि आम्ही हे असं काहीतरी घेऊन आलोय. हे भरपूर काय काय ह्याच्यात इथे असं नाव आहेत लाईक दीर्घ आयुष्य भोवताला फुल आशीर्वाद देण्यासारखं आहे काय असं काय काय तुम्ही रेफरन्स आम्ही घेतला जरा एकाचा आम्ही ठेवलंय शुभ लावाचा असं बरंच काय काय इथं 11 आहेत ना गरुषा 11 त्याला काय म्हणायचं पण हे असं का ठेवतोय आशीर्वाद देतात हा मग त्याच हे चांगले आशीर्वाद त्याला बाळा मिळाला म्हणून हे आम्ही करतोय. बघा बाबा अभिजित आई रुशाली हा कुठेही ठेवते. आता हे तुम्हाला दिसू शकतं की हे ऍक्च्युली जन्म 26/11 झालाय पण हा व्हिडिओ खूप उशिरा पडतो. हाय हाय आणि कसं वाटतं सांगा ही आयडिया मस्त होती. आत्याची आयडिया होती बाळाच्या आता ह्यामध्ये केशरी फुलं हे करायची बॉर्डर ना नाही म्हणजे हे मध्ये स्पेस आहे ना ही जागा येल्लोची बॉर्डर कॅन्सलच करूया काय का नाही चांगलं लय जास्त ऑरेंजनच एवढं भरतंय ना मग कॅन्सल नका करू थोडी फुलं काढून बॉर्डर बारकी करा. हा करायचं असेल बाहेरची का मला वाटलं की नाही नाही ती येल्लो नाही बाहेरची आजी आजोबा कोण मग विशालीनं खाली या तुम्ही खाली या आमची नावं द्यायचं आत्या नाही मामा पण नाही आत्या तर लय कट्टे घेतली मग तर नाही आले हलकी काय पण म्हणा तिकडं सुन हे काय केलंय का तिथं भगवानचा तिथं झेंडा का बनवलाय नाही ती काढायचंय ना ती लईच दाट झाली ती नको तिथं करू तिथं बॉर्डर करायची ना तिथे ती तुझ्या शेजारी दाट केलंस ना ते असू दे की त्या बाजूला त्या असू दे बाजूला की तसं तिथं करा. पण तसंच करायचं चौकोन भरायचा तू नीट बस ना जरा सुखी ठेवायला लागल त्याच्यावर ठेवणार का मग अजून कुठं सूप ठेवणार? पुसायचंय सोनू नाही बरोबर आहे तिचं इथे एक कलर असू दे तिथं पिवळ्या कलरचं गप्प बस. काय आयला हे बरे म्हणजे मामाला किंमत देत नाही तू राव आपण ती केलं तर मग मग त्याच्यावर सूप ठेव त्याच्या ह्याच्या हाते पण चाललं ह्याच्यावर सूप ठेव काहीतरी ठेवलं तर चालेल. नाहीतर तिलाही वेगळं वाटेल फुलं हे करायचेत का दीकडे मी करतो. बस नाहीच माझं का बरं हा काय बी खाते कॉलेजला जाऊन नवीन कॉलेज नवीन आणि काय लई नाही झालं आता जेवण. गणू हेदर त्याला पेपर दे की का अजून हेदर त्याला पेपर दे ते पेपरवरती ठेवू दे खाली कुठं टाकणार शिवी आहे की त्याला पिशवीच म्हणायची अरे चिटकून राहतं दुसरं काही नाही
झालंय बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे. मस्त 2 आज्यांनी आणि 1 आत्तूनी भरपूर काही केलं यात. मामांनी पण आलता तसं मामा थोडीशी केली मदत. मेन मदत करत होता पण आत्या जरा चिडायला. आता याच्यावरती आम्ही अशी वस्तू ठेवणार आहेत साईडला. मला थोडं दाखवाल काय असेल काय नाही ते. हे बघा मित्रांनो, ते काहीतरी आणलंय दिवं बिवं आणि इथं बघा सूप ठेवले, भगवद्गीता आहे. हे कसं वाटतंय? हे आता हे आमचं अजून कन्फर्म नाही कसं ठेवायचंय, पण हे असं काहीतरी सामान ठेवायला लागलं आम्ही आता हे सगळं. तिकडे छान वाटत. हा ते ठेव बघ म्हणूनच बघ. तिथं मध्ये त्याला ठेवायचं. बाळा तुमचं नाव काय? तुमचं नाव काय तिथं सांगा की. ही वेदिका आहे. तर आम्ही म्हणत नव्हतो का वेदिकाला तो भेटलाय. हा, ही वेदिका आहे. आणि दुसरी कोण आहे? तुझं नाव काय आहे? शिवन्या आहे. ती रियांशीची बेस्ट फ्रेंड आहे ना तू? नाही मग तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे? बहीण आहे. हो शिवन्या बहीण बरोबर की. अगं माझी पिल्लू हसते. गोरा करणं चाललंय, पांढराच करून टाकलं. काय लावलं रे? काय लावलं तुला? काय झालं कुठं? पिल्लू माझ्या हसते. ते बघ, मान तर एका जागेवर थांबना अजिबात. पाठी आपण मांडूया. 5 जण आलेत. बाळांना आपापली नावं सांगा. सांग की पूर्ण नाव सांगा. हाताची घडी घालून नाव सांगायला लागतात. नीट नाव सांग. नीट नाव सांगा. हा, तुझं नाव काय बाळा? तुझं काय? तुझं बर. आता तुम्हाला काय करायचं माहितीये का? काय करायचंय? हा, आता बघा काय करणार आहे तुमच्या सोबत. बसाली ना का? वाकून लाव. तिकडे असेल बहुतेक. काय इथं? जाऊ दे, एकाला केलं बस झालं. पायावर घ्या बाळांना. आली की सातारा जिल्ह्यामध्ये पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रामराज्य निंबाळकरांना मोठा धक्का बसला. नगराध्यक्षपदासाठी रामराज्याचे पुत्र अनिकेत राजे निंबाळकर यांचा पराभव झाला. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे बंधू संशयसिंह निंबाळकर आता सगळ्यांना थांबाय. एक चॉकलेट डान्स करून दाखवायचंय मला. घ्या डान्स. चॉकलेट पाहिजे असेल तर डान्स करून दाखवा. बरं राहू दे, द्या चॉकलेट देऊन टाका आपल्या. निवडणुकीमध्ये रामराजेंचे पुत्र अनिकेत राजे निंबाळकर यांचा 60पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. त्यांना चॉकलेट मिळणार आहे आता. खुश झाले ते. रणजितसिंह निंबाळकरांचे बंधू शमशेरसिंह निंबाळकर बरं थांबा, थोड्या वेळाने घ्या. आणायचं बाळाला. आणले पूर्व कुठले? आधीच नको त्यांना पाय टाकायला सोपं. अवघड होईल. किती लोक आहेत आज. या इकडे सांग काय करायचंय. तिकडून जावा. हा, इथून खाली. इकडे या बाळाने. अगं उठ की, तुला सांगतो काय करायचंय. ए बाई इथे तिकडे थांब, तिथे थांब. हा, आता काय करायचं? बाळाच्या वरती लांब पाय टाकायचे.
नाही मी काय म्हणते अशा म्हणतो हा म्हणजे त्यांची उजवी साईड येईल ना. माझ्या गणू रघु माझ्या गणू त्यांची उजवा पाय टाका. हा लांब टाकायचा बाळापासून. पाय टाकून उजवा बाळाच्या अंगावर नाही. अंगावर नका, अंगावर नको टाकू. हा परीला उचलून परी परीची ढांग आहे का तेवढी? हा. करते. मोठी आहे. हा, या बाळांनो. तिला उचलायची छोटी आहे. हा. द्या चॉकलेट दिलं सगळ्यांना ना. आता सगळ्या बाळापाशी उभा राहा. आता फोटो काढू आपण या. कसं आहे अजिबात नाही काय नाही बिनधास्त बसलाय पोरग माझं. त्याला माणसं लागतं तेवढी सगळी गोळा झाले सगळी तयारी झाली. आता ओळ्याच चालू. काय होतंय त्याला? हे बघा मामाने चेन आणली. सोनं घालणार तो काय मामाने चेन आणली आणि हे बघा मामा मला हा अंगठी बघा हातात अंगठी एवढं काय बाळाला. बळा तू काय कर घुगऱ्या टाक सगळ्यावर आपल्या म्हणजे परत काय म्हणला की म्हणायचं गप तुझ्या घुगऱ्या खाल्लेत मी म्हणायचं. खरं टाकायचं असतं. होय हो ना. टाकलं की मम्मीला पण. अगं खायच्या पण असत बरं का. ते नावाच्या नावाचं खायचं आता नाही. बस खायला तेव्हा घुगरी असते तेव्हा वाटतं घुगरी. लागते पहिल्यापासून. आणि इथं आता बडबड करा म्हणजे ती गप्प. गार लागत आहे. हे बघा ठेवलं हे आणि इथं आई बसली. असू दे लय हलावले की लय ते हलते. आता हे बाळ जर रडलं तरी कायम रडत राहणार आहे. म्हणजे हिला जेवायला टाइम नाही मिळणार. हा जेवायला टाइम नाही मिळणार. तर आता शांत राहिलं तर मग ही नीट जेवल असं म्हणतात. आता माहित नाही काय पप्पा घेणार. आहे हे काही हे नव्हतं. पायावर घेणार. ठीक आहे बघूयात थोड्या वेळात किती शांत राहते बघूया बाळा आपलं. बाळाचं मामा तुझं काम आहे बरं का. आता रडलं तर बघ मग घ्यायला लागते कायम घ्यायला लागल. रडून द्यायचं नाही बरं का आता. भास्कर मग जीव नको लय. आत्याबाई आता द्या रिॲक्शन जरा काहीतरी. एवढं तरुण वयात आत्या झाले तुम्ही. म्हातारा झालंय वे. थांबा, तिला लाईनी आठवत. होय आठवर रिॲक्शन द्या. मागच्या व्हिडिओ मध्ये नाही दिलं का. नका जरा बरं जाऊ दे आजीकडनं चालू करू आपण. आजीचं राहिलं होतं. आजोबांनी ते लवकर दिलतं. थांबा जरा 2 मिनिटं थांबा. तिला fix त्या दोघी सेमच आहेत. A few moments later. हा बा आत्तीने तर बाळच घेतलं डायरेक्ट. चालू. तर मी पहिल्यांदा आत्ती झाले. पहिल्यांदा झाली ना. पहिलाच एक्सपिरियन्स आहे. जास्त आनंद झालाय आणि ह्याच्यासोबत टाइम स्पेंड करते त्यामुळे तर जास्त भारी वाटते. आणि मला सुट्ट्या बी आहेत. हा आणि स्पेशली खरं सांगायचं तर हा झाला तेव्हापासून मला सुट्ट्याच सुट्ट्या. लागल्यात. अर्धा दिवस माझा इथंच असतो. टाइम स्पेंड मी ह्या सोबतच करते. होय ए तो माझ्याकडे तू बघून कसा असा बघतो हा त्याचा मामा. मामा कसं वाटतंय मला छान वाटतंय म्हणून मी हे झालो मामा. मी तुझी आत्ती झाली. तुझे रिएक्शन सांग काय. होय छान छान बोलला. हा बोलला हा रडला. आता आजी काय म्हणते बघू. आजीला टेन्शन झालं. या त्यांना नातूच पाहिजे होता खरं तर मेन म्हणजे. होय सुरुवात मी आधीच ठरवलं होतं म्हणून. रिॲक्शन व्हिडिओ मध्ये त्यांनी हे पण केलं होतं. मी पहिल्यांदाच ठरवलं होतं की मला पहिल्यांदा नातूच आणि श्रीनाथच मी त्याचं नाव ठेवणार.
आणि माझी देवानं इच्छा पूर्ण केली आणि श्रीनाथच दिला आम्हाला. होय होय चांगलं बास 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 झालं चांगलं बोलले. आणि माझ्या बाळाला घेऊन मी खूप आनंदी आहे. बाळ आमचं गमवतं तरी बी मला आनंद होतो. हो आणि सारखं शिशू करतं. आणि सारखं असं जवळ काय घेतलं की झोपतं. आजी खोटं बोल नका व्हिडिओ कॉलवरती म्हटलं मला घेऊन जावा. नाही. बळं ना म्हणलो होतो आम्ही, खोटं खोटं बोललो होतो. हे नाही पिल्लू. आणि मेन म्हणजे बघा तिकडं ही पणजी आहे. पणजी लय पंची आहेत तिकडं पंच्या काळ्यामोडीच्या पंची आहेत लय पंची आहेत बाळाच्या की नाही. तर आता बाई मला थांबा एक सांगते, अख्ख्या घरात लाड ना ह्या बाळाचाच होतोय. कारण पहिलं शंभू नव्हतं ना पहिल्या ह्याच्यातलं. शंभूला गेलो शंभू मामाचा मुलगा आहे. शंभू आता काळामोडीला जाऊन काय बोलल्या माहितीये का? आणि शंभू काय बोललाय माहितीये का? शंभू म्हणलाय आता मी आत्तीकडे जाणार नाही, बाळ पुण्याला जास्तो का तर आत्ती बाळाचाच लाड करते, माझा लाडच करू ना. आणि घरात गेल्यावर आत्ती बाळाला कशी बोलवते, ए माझ्या देवा, ए माझ्या स्वामी समर्था असं म्हणत होता शंभू भैया. आणि शंभू भैया म्हणला की आता बाळ पुण्याला जास्तो मी काही शिरवळला जाणार नाही, सगळ्यांना सांगत होता. झोपला. तर मित्रांनो झाला कार्यक्रम आणि झालाय. आमचं बाळ उठलं नाही जेवेपर्यंत. म्हणजे ते मला जेवून देईल अशी आम्ही अपेक्षा धरतोय. पण काय सांगता येत नाही कारण इथं आता रूम ते बघा उठलंय. सगळी मोकळी झाली म्हणजे जरा समजून घ्या काय बाळाचे. जरा बाळाला मी बाहेर घेऊन गेलेत जरा मग आजी आजोबा त्याचे. आणि ठीक आहे झोपेला मी एक सांगेल, आधी नवऱ्यासोबत चांगला टाइम स्पेंड करा, मग बेबी प्लॅन करा, झोप जाते, सगळं जातं, सगळं बदलतं. आणि हा काय म्हणतायत मामा आहे ते माझे बाळाचे आजोबा आहेत. बाळाचे आजोबा आहेत, तरुण आजोबा आहेत ते. हाय. बाबा तुला कसं वाटतं आजोबा झाल्यास त्याचं? मला तसं खूप छान वाटतंय. आणि मी आता रनिंग 40 चालू आहे. तरी पण माझा मामा तरी वाटत पण नाही. मी आजोबा झालो त्यात मला खूप मोठा आनंद वाटतो. मी काय म्हणतो हा आनंद तुम्ही तर बाळाला घेऊन तुमच्या घरी जाऊन साजरा करू शकता. हो करणार. चालते काय नाही गमेला पडलं वाटतं. चला मग मित्रांनो शेवटी आवडला असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं. किती मला असं वाटतं मी किती वेळाने असं एकत्र आम्ही बोलतो यार. पण ठीक आहे चला लाईक करा शेअर करा, सॉरी मी विसरलो, लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत आमच्या बाळाचा असा हात येईल मध्ये असं काहीतरी करेल. हा चला बाय बाय. बाय बाय.